डेक्कन क्वीन तब्बल 1 तास उशिराने सुरू आहे। डेक्कन क्वीन तळेगावजवळ पाऊण तास खोळंबली आहे। प्रवाशांमध्ये यामुळे संभ्रमाचं वातावरण आहे। कारण नेमकं काय खोळंबण्याचं ते अद्याप अस्पष्ट आहे। 8 वाजता लोणावळा स्टेशन इथे पोहोचणारी डेक्कन क्वीन अजूनही लोणावळा इथे पोहोचलेली नाहीये। मध्य रेल्वे प्रशासनाकडून काहीही प्रतिक्रिया याबद्दल यायला तयार नाहीये। त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम आहे, चिंता आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आता आपल्या सोबत आहेत। अक्षय, तासभर उशीर झालाय पण कारण येत नाही मध्य रेल्वेकडून, नेमकं चाललंय काय? मध्य रेल्वेच्या प्रशासनाला आम्ही देखील प्रवाशांकडून देखील विचारणा होते, मात्र कोणत्याही प्रकारे सार्वजनिक या संदर्भातली कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात येत नाहीये किंवा DRM असतील, मध्य रेल्वेचे इतर जे जनसंपर्क अधिकारी आहेत ते देखील या संदर्भात कोणतीही माहिती देत नाहीत। मात्र जी प्रवासी आहेत, डेक्कन क्वीनचे रोजचे जे प्रवासी आहेत त्यांच्याकडून आपल्याला ही माहिती मिळालेली आहे आणि जी डेक्कन क्वीन कधीही उशिरा होत नाही आणि तिच्या वेळेसाठी नेहमी सांगितली जाते, ती डेक्कन क्वीन आज तब्बल 1 तासापेक्षा जास्त उशिराने धावते। तळेगावच्या पुढे ही डेक्कन क्वीन तब्बल पाऊण तास थांबलेली होती एकाच जागी। मग त्या ठिकाणी सिग्नल फेलियर होता असं देखील काही लोकांचं म्हणणं आहे। मात्र कोणतीही अधिकृत माहिती जी आहे ती मध्य रेल्वेकडून प्रवाशांना देखील दिली गेली नाहीये, नाही प्रसार माध्यमांना दिली गेली। त्यामुळे संभ्रमाचं वातावरण आहे। अजूनही डेक्कन क्वीन ही लोणावळा स्थानकात पोहोचली नाहीये। 8:05 ही डेक्कन क्वीन दर दिवशी ही लोणावळा स्थानकात पोहोचते, मात्र अजूनही आज ती पोहोचली नाहीये। त्यामुळे मुंबईत यायला आणखीन जास्त उशीर होईल अशी शक्यता आहे। केवळ डेक्कन क्वीनच नाही तर डेक्कन क्वीनच्या मागून पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या जेवढ्या गाड्या आहेत त्या सर्व गाड्या देखील या एका घटनेमुळे उशिराने धावत आहेत। त्यामुळे आता मध्य रेल्वे या संदर्भातलं कोणतं कारण देतं आणि कधी हे कारण सगळ्यांसमोर देतं ते देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सौरभ, बरोबर, धन्यवाद अक्षय या सगळ्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।